भरपूर मराठी लोक आहेत ज्यांनी साल्या हरामी लोकांना पिक्चर बघायला नाही गेले, पण हे हरामी लोक छावा पिक्चर बघायला गेलेत का तर तो हिंदी आहे, ग्लॅमर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत। पण आपल्या ह्या मराठी निर्मात्यांनी, मराठी दिग्दर्शकांनी बनवलेली कलाकृती आपण पाहायला जायचं नाही। ह्या गोष्टी मी कालही सांगितलं, तुम्हाला आजही सांगतोय। काल मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामधून मी सांगितलं होतं की फक्त छावा चित्रपट बघणारे मराठी लोक हे महामूर्ख आहेत। म्हणजे मी ते आत्ताही सांगतो आणि ते कालही बोललो होतो। पण मित्रांनो, काहींनी माझ्या कमेंट्समध्ये येऊन मला भरपूर काय काय बोलले, पण त्यातल्या त्या भरपूर लोकांनी मला पाठिंबा दिलं। त्यांच्या कमेंट्स मी वाचल्या आणि त्यांच्या कमेंट्सला मी खरं तर त्या लोकांचा आज मनापासून आभारी आहे। मी आभार मानतो त्यांचं की ते हुशार आहेत। म्हणजे मला असं का बोलायला लागतंय तर ज्या लोकांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला त्या लोकांना माझे मतं पटले असतील, त्या लोकांना मला काय बोलायचं आहे हे कळलं असेल। आणि ज्यांनी ज्या माझ्या विरोधामध्ये कमेंट केल्या आहेत ते नक्कीच त्यांनी 1.5 मिनिटाचा 2 मिनिटाचा व्हिडिओ पाहिला असेल आणि त्याच्यानंतर आपल्या कमेंटमध्ये येऊन शिव्या घालायचे ते घातल्या। माझी खरं त्या मूर्ख लोकांना सांगणं आहे, त्यासाठी माझा आजचा व्हिडिओ आहे। काय मला बोलायचं होतं आणि काय तुम्ही समजलं आणि काय तुम्हाला समजायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मला सविस्तर बोलायचं आहे। कालचं देखील माझं मत तेच होतं आणि आज देखील माझं मत तेच आहे की फक्त जर का तुम्ही मराठी असाल आणि फक्त तुम्ही छावा चित्रपट पाहताय तर तुम्ही मूर्ख नाही, महामूर्ख आहे। ते मी आजही सांगतो। मी असं का बोलतोय त्याच्या आधी जर का तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर तो नक्की पहा, पण पूर्ण पहा। कारण उगाच अर्धा पाऊण तुम्ही कमेंटमध्ये येऊन काही बोलू नका, कारण ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिलात मला असं वाटतं ते माझ्यासोबत एकमत आहेत। आणि त्याचबद्दल मला काही गोष्टी आज तुम्हाला सांगायच्या आहेत। जे मराठी माणसं आहेत ना, जे भावनिक आहेत ना, किती भावनिक आहेत आणि कुठे त्यांनी भावनिक असलं पाहिजे आणि कुठे त्यांना बोलतात ना, आज मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगत असतो की मराठी माणसाला हिंदू म्हणून एकत्र आणलं जातंय। कारण ह्याच मराठी माणसांना जर का हिंदू बनवलं तर आपल्याला मतं काढणं सोपी होतील। हे प्रत्येक वेळेला मी बोलत आलोय आणि माझं वाक्य जे आहे ना, तुम्ही नीट लक्षात घ्या ह्या मी गोष्टी काय बोलतोय, कारण ह्याच्या मागचं राजकारण तुम्ही समजणं गरजेचं आहे। आज आपल्या छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट बनवलाय, नक्कीच बनवला, छान बनवला, पण तो फक्त चित्रपट बनवलाय का? त्याच्या मागे काय कारण आहेत का? त्याच्या मागे खरंच आपल्या महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणं हा त्याच्या मागचा मोटिव्ह आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतं ना आपण अभ्यास नीट केला पाहिजे। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, असं मी तुम्हाला काल सांगितलं, मराठी चित्रपट एक आलाय जो धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज। ह्या चित्रपटाचे भाग 2 एक पहिला भाग आलाय, आता दुसरा भाग येणार आहे आणि दुसऱ्या भागाचा टीजर त्यांनी पहिल्याच भागामध्ये शेवटी टीजर टाकलेला आहे। आणि त्या टीजरमध्ये असं मी तुम्हाला काल सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा त्या औरंगजेबाने अटक केली होती तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला एक जोरात लाथ घातली आणि तो औरंगजेब उडतोय आणि मग सगळ्या गोष्टी ह्या मला असं वाटतं ह्या गोष्टी आहेत ना, जेव्हा आता एखादा आपण चित्रपट बनवतो, एक इतिहासाचा कुठला चित्रपट असेल तो आपण बनवतो कुठल्या महापुरुषावर, तर आपण काय करतो, आपल्याला एक त्याला फिल्मी टच द्यायचा असतो, त्यामुळे आपण काही गोष्टी असं दाखवतो। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी लढा केला होता, ना की हिंदू धर्मासाठी। मी तुम्हाला ही गोष्ट प्रत्येक वेळेला सांगतोय, परत सांगतो तुम्हाला, ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात घ्या। आणि एक महत्त्वाची गोष्ट त्यात मला ॲड ऑन करायची आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा लढले होते तेव्हा पूर्ण भारतभर मराठांचं राज्य होतं। मी ही गोष्ट जी बोलतोय ती नोट करून घ्या, मराठ्यांचं राज्य होतं। आणि तेव्हा गुजराती, मारवाडी, भैया हे लोक नव्हते। काही त्यांच्या राज्यामध्ये काही मोठे राजे होते, नाही असं नाही, ते त्यांच्या राज्यात होते, पण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं। आता हे हिंदवी स्वराज्य हळूहळू काय ना, प्रत्येक प्रांतातले, प्रत्येक ह्याच्यातले भाषेतले लोक यायला लागले, हळूहळू ते मोठे करायला लागले आणि हळूहळू आपल्या मराठीलाच बोलतात ना, ज्या मराठी माणसांनी छत्रपती शिवाजी, मी काय त्यांना जातीत बघत नाही, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हिंदवी स्वराज्य ज्या मराठ्यांनी उभं केलं, हिंदू जो आहे ना त्याला तुम्ही जर का बोलला करा सनातनी, तर तो पहिला मराठी आहे। मला असं वाटतं का मी अशा सगळ्या गोष्टी बोलतोय, कारण मित्रांनो एका मराठ्याने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण तर खरं असं बोलू शकत, पण तेव्हा हे गुजराती, मारवाडी, भैये हे लोक नव्हते। तेव्हा फक्त मराठी माणूस होता आणि तेव्हा फक्त मराठी मावळे होते लढणारे, भले ते मुस्लिम लोक देखील होते, सगळ्या गोष्टी होत्या, पण त्या सगळ्यांनी एकत्र येऊन स्वराज्य घडवलंय, ना की हिंदू धर्म घडवलाय। आणि ह्या गोष्टी मला आहे ना तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगायचं असं की ह्या गोष्टी कशा होत्या माहिती, आपण आज बरेच लोक बोलतोय की छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर हा चित्रपट काढला छावा, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे बोलतात ना जगभरात प्रत्येक हिंदी भाषेत जर का चित्रपट काढला मग सगळ्यांनी बघणार आणि मग छत्रपती संभाजी महाराज सगळ्यांपर्यंत पोहोचले। हे तर खरं तुम्हाला बोलता मला पचत नाही त्या गोष्टी की हिंदीमध्ये दाखवलं तर वर्ल्डमध्ये बघताय सगळ्या, तर तुम्हाला ह्या तुमच्यावर क्या कुठले शिर्केंची अवलाद असते, औरंगजेबाची अवलाद असते, त्यांना ह्या गोष्टी आवडत नाहीत। मला का नाही आवडणार? माझ्या महाराजांचा इतिहास ना जगभरात पोचला पाहिजे, जगभराच्या काना। मला असं वाटतं चला ब्रिटिश लोक आपल्याकडे सगळी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या गोष्टी आज ब्रिटिशांकडे आहेत। मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास छत्रपती शिवाजी महाराजांवर सगळे करतात आणि त्याच्यामुळे महाराज आपल्या ऑलरेडी पोचलेले आहेत जगभरामध्ये।
त्यात संभाजी महाराज ह्यांना जर का तुम्ही दाखवतायत खरं, पण त्या गोष्टी मला असं वाटतं संभाजी महाराज, मी तुम्हाला तेच मागच्या व्हिडिओ सांगितलंय की डिटेलमध्ये संभाजी महाराज 2-3 तासामध्ये नाही दाखवू शकत. कारण माझे छत्रपती जे आहेत ते त्यांचा बोलतात ना, अरे 32 वर्षांचा छत्रपती संभाजी महाराजांचा काळ होता तो, छत्रपती शिवाजी महाराजांचा माझ्या 50 वर्षाचा काळ, हा आपण 3 तासात दाखवूच शकत नाही. आणि जरी दाखवायचं म्हटलं तर त्यांचं बोलतात ना, बाकीचे राजे बनवते त्याच्यावर पण चित्रपट येतात, पण माझा राजा वेगळा कसा होता हे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला असता तर मला असं वाटतं अजून आवडलं असतं. कारण प्रत्येक सगळे एखादा नवीन जो असतो ना तो बघणारा, ज्यांना छत्रपती संभाजी महाराज, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहीत नाही, ते काय म्हणा, हा ठीक आहे ऐसा राजा था और ऐसा किया, उन्हें बलिदान किया, हे सगळं मी तुम्हाला काल ही गोष्ट सांगितली. पण माझा राजा, माझ्या राजाचे काय कौशल्य होते, माझा राजा काय म्हणजे आता जसं की एक गोष्ट त्यांनी दिली, वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून त्याचे दात मोजणारे आमचे छत्रपती संभाजी महाराज, ही गोष्ट जशी तुम्ही दाखवली तसं मला वाटतं अजून 2-3 गोष्टी आहेत तर दाखवल्या, त्या फोकस करायला खरं तर पाहिजे होत्या. त्या म्हणजे काय की छत्रपती संभाजी महाराज यांना 16 भाषा येत होत्या. छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकर्ते होते, तेवढेच राज्य करताना ते प्रत्येक त्यांच्या बोलतात ना ही लँग्वेज, ही भाषा त्यांना येत होती. एवढंच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांना शास्त्राचं आणि शस्त्राचं ह्या दोघांचा बोलतात ना अभ्यास त्यांचा किती होता हे मला वाटतं सगळ्या गोष्टी ह्या एका 2-3 तासामध्ये दाखवणे सहज शक्य नाहीये. पण मी तुम्हाला काल असं बोलवतो ह्या व्हिडिओमध्ये की तुम्ही महाराजांचा मराठी चित्रपट जो आला होता, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, ज्या मराठी माणसांनी हा चित्रपट नाही पाहिलाय आणि हा छावा बघायला गेलेत ना, का छावा बघायला गेले, कारण हिंदी चित्रपट, चांगला बजेट, विक्की कौशल आहे, रश्मिका मंदाना आहे म्हणून काही लोक बघायला गेले का तर बाबा ग्लॅमर असेल, या सगळ्या गोष्टी असेल. मला असं वाटतं छत्रपती संभाजी महाराज यांना फक्त ग्लॅमरमध्ये न पाहता त्यांच्या खऱ्या आयुष्यातल्या गोष्टी, त्यांचे खरं जीवनचरित्र आपण पाहायला जाणं हे गरजेचं आहे. आपण तो ग्लॅमर फक्त बघायचा म्हणून नका जाऊ तुम्ही. मला हेच तुम्हाला सांगायचं, आज मराठीमध्ये पण तो चित्रपट बनला मराठीमधला, त्याचं तुम्ही पाहिलं ना तर सुरेख म्हणजे दिग्दर्शन सुरेख आणि मांडणी चित्रपट हे सुरेख, एक मुद्देसूर गोष्टी सगळ्या सांगितल्या आहेत. भाग 2 म्हणजे मला खरं त्यांचं आश्चर्य हे वाटतं त्या मराठी निर्मात्यांनी एक धाडस केलं की पार्ट 2 म्हणजे एक पार्ट यायच्या आधीच, तो चालायच्या आधीच पार्ट 2 काढणार हे त्यांनी घोषित पण केलं. आणि एका पार्टसाठी एवढा पैसा लावलाय तरी तो पैसा मला वाटत नाही तो रिकवर झाला असेल. पहिला पार्ट आपण मराठी लोकांनी पाहिलाच नाहीये, पण त्या छाव्याला आपण प्रतिसाद दिला चांगला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे छत्रपती शंभूराजांवर आपला हा जो चित्रपट काढलाय मराठी, त्या दिग्दर्शकाला मी का मानतो, मी तुम्हाला असं सांगितलं की त्याने भाग 2 हे म्हणजे आधीच ठरवलं भाग 1 आणि भाग 2 काढायचं. मला वाटलं भाग 3 वगैरे पण येईल, सांगता येत नाही. तो पहिला भाग त्यांनी काढला, तो चालला नाही. मी अक्षरशः तुम्हाला ही गोष्ट सांगतो, मराठी माणसांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. काही लोकांना तो व्हिडिओ पण व्हायरल झाला होता की छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला छातीवर लाथ घालतात. हा व्हिडिओ व्हायरल होऊन पण भरपूर मराठी लोक आहेत ज्यांनी साल्या हरामी लोकांना पिक्चर बघायला नाही गेले, पण हे हरामी लोक छावा पिक्चर बघायला गेलेत. का तर तो हिंदी आहे, ग्लॅमर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यात माझं हे मत नाही की संभाजी महाराजांना हा छावा चित्रपट झाला म्हणून तो मी बॅन करतोय किंवा या त्या गोष्टी मला आवडत नाही. मला त्या गोष्टी आवडतात. मला असं वाटतं त्या मराठी लोकांना लाजा वाटल्या पाहिजे जे छावा बघतायत पण त्यांनी हा चित्रपट पाहिला नाही. कारण मी काल जसं सांगितलं, जर का आपण स्वतः निर्माते दिग्दर्शक असतो ना मराठीतले आणि आपण एखाद्या संभाजी महाराजांवर, छत्रपती शिवाजी महाराजांवर जेव्हा कलाकृती बनवतो आणि समजा त्या मराठी माणसाने आपल्याला प्रतिसाद द्या, म्हणजे माझीच माणसं मलाच प्रतिसाद देत नाही, पण माझी माणसं एखाद्या हिंदी निर्मात्याने चित्रपट बनवला, माझी माणसं तिकडे जातात महाराजांचा चित्रपट बघायला, पण हेच माझी माणसं मराठी जर का बनवलं तर बघायला जात नाही. मला एक गोष्ट कुठेतरी बोलतात ना खेदाची वाटते. ही गोष्ट मला लाजदास्पद वाटते. ही खरं गोष्ट म्हणजे काय आपण मराठी माणूस म्हणून जगतोय. म्हणजे आपण आपल्या निर्मात्याला, आपल्या दिग्दर्शकाला मोठं नाही करायचं. पण मराठीमध्ये एक बोलतात ना बजेट नसेल म्हणून तो चित्रपट कसा असेल मी तुम्हाला खरं सांगतो ना, तो चित्रपट पहा, तुम्हाला असं वाटेल तो हिंदी चित्रपट आहे, पण त्याची भाषा जी मराठी आहे, म्हणजे एवढा त्यांनी ग्लॅमर वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करून VFX वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड ऑन केल्यात. आणि तो छत्रपती संभाजी महाराजांचा तो चित्रपट मराठी त्यांनी बनवला. धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट त्यांनी बनवला. हा चित्रपट त्यांनी किती रिस्कवर बनवला. त्याचा भाग 2ची अनाउन्समेंट केली, एक भाग चालला नाहीये तरी मला असं वाटतं आपण त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. माझी वारंवार विनंती आहे, जसं छावावर प्रेम केलंय आजपर्यंत तुम्ही, माझी खरंच त्या छावाला विरोध नाही माझा, तो चांगला चित्रपट आहे, नक्कीच पोहोचलाय. पण काही गोष्टी जे बोलतात ना 2-3 तासामध्ये आपण इतिहास लोकांपर्यंत नाही पोहोचू शकत. आणि पहिल्यांदा आपण एखाद्या ज्यांना संभाजी महाराज माहितीच नाही, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज माहितीच नाही, त्यांच्यासमोर आपण असा चित्रपट छावासारखा घेऊन गेलो ना आणि त्यांना बोललो ना की आमचे संभाजी महाराज असे होते, तर त्याला एवढं कळणार नाही. कारण माझे राजे एका 2-3 तासामध्ये नाहीच आपल्याला कळणार आहेत. आणि त्याच्यामुळे ही गोष्ट त्या मराठी निर्मात्याने आणि दिग्दर्शकांनी ते बोलतात ना त्या आत्मसात केला. आणि तेव्हा त्यांनी विचार केला की माझा पिक्चर चालला नाही चालला तरी मी 2 पार्ट काढणार. आणि त्यांचा पहिला पार्ट ना फ्लॉप गेला मित्रांनो. खरं आपण का फ्लॉप गेला, कारण आपण मराठी लोकांनी त्यांना पाठिंबा नाही दिला. माझा खरंच
खरंच विनंती आहे, आत्ता ही सुधरा, ते मराठी चित्रपट पण पहा. जसं आपण छावा पाहतोय, माझी विनंती आहे, धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट पहा. एक चला तुम्ही पाहिला नाही, 2 दुसरा येईल तेव्हा नक्की पहा. माझी ही विनंती आहे. पहिला OTTवर येईल तो नक्की पहा, कारण त्याचा टीजर तुम्ही, मला असं वाटतं मराठी निर्मात्याला, मराठी दिग्दर्शकाला आपण तेवढाच पाठिंबा दिला पाहिजे जेवढा आपण त्या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला आणि निर्मात्याला देतो. आज लक्ष्मण उतेकर सारखे मराठी दिग्दर्शक त्या चित्रपटाला आहेत, म्हणून मला असं वाटतं छावा चित्रपट चालला, नाहीतर लोकांनी छावा चित्रपटाच्या उणीधुनी काढली असत्या. त्या गोष्टी काय आहेत ना मित्रांनो, खरं ते एक चित्रपट आजपर्यंत बनवत नव्हतं ना छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज चित्रपट का नव्हते बनवत, त्याचं कारणच हे होतं की आमचा राजा 2-3 तासात दाखवू शकत नाही. कारण कॉन्ट्रोवर्सी होणारच की बाबा हे दाखवलं आणि ते नाही दाखवलं, किंवा मग एखादा निर्माता दिग्दर्शक बनवतो चित्रपट तर एका कादंबरीला फॉलो करतो, हा एका कादंबरीला फॉलो करतो. म्हणजे प्रत्येक जणांनी इतिहास आपल्या आपल्या पद्धतीने वेगळा वेगळा लिहिलाय, तर भांडणं होणारच. आणि त्याच पद्धतीने मी तुम्हाला तेच सांगतो की माझं फक्त विरोध कालच्या व्हिडिओवर हेच होतं की तुम्ही हिंदी पाहताय पण मराठी नाही पाहत. आणि त्यातल्या त्यात ह्या मराठी दिग्दर्शकाला खरं त्याला हॅट्स ऑफ सलाम आहे माझा. दोन पार्ट त्यांनी काढायचं ठरवलं, पहिला फ्लॉप झाला तरी पण ते मला असं वाटतं ते दुसरा तर काढणारच, पण तो मला असं वाटतं छावापेक्षा उजवा चित्रपट होता, तो आपण पाहिला नाही का. आता त्याची पब्लिसिटी मार्केटिंग झालं नाही. मला असं वाटतं माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी त्या मराठी चित्रपटाला पाठिंबा देईन. आणि छावाचं दुसरं कारण हे की तुम्ही चित्रपट बनवला फक्त, पण त्या चित्रपटामध्ये 2-3 तासात तुम्हाला तरी वाटलं होतं की संभाजी महाराज आपण लोकांपर्यंत पोहोचू, ही गोष्ट शक्यच नाही आहे. माझे संभाजी महाराज 2-3 तासात नाहीच पोहोचू शकत. आणि भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या संभाजी महाराजांच्या त्या छावा चित्रपटात दाखवल्या नाही. नंतरचा भाग जो असेल औरंगजेबाचं काय झालं, मग त्या बाकीच्या गोष्टी काय झाल्या, कसं झालं, सगळ्या गोष्टी भरपूर काय दाखवल्या नाही. अरे ते मोठा आता मध्ये निघालं आपला रायप्पा हे संभाजी महाराजांचे किती जवळ होते, त्यांचा काय इतिहास दाखवला नाही. भरपूर अशा गोष्टी आहेत. मला असं वाटतं ते कॉन्ट्रोवर्सी तर सगळे व्हिडिओज होतील, पण मला माझं असं नाही की तुम्ही छावा बघू नका, छावा नक्की बघा, पण छावासोबत तुम्ही आपला पहिला मराठी चित्रपट आहे तो नक्की बघा. एवढंच माझं कालही मत होतं, आजही मत आहे. तुझा संतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.